रेडिओ सरहद. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. रंगदेवता, नाट्यदेवता आणि रसिक देवतेला आम्हा सरळच्या विद्यार्थ्यांचे विनम्र अभिवादन. नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोही कुतूहल धरा. नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोही कुतूहल धरा. नमस्कार. संवाद पुणे आयोजित सई परांजपे लिखित धम्माल विनोदी बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा आम्हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी आणि भाग्याचा क्षण होता. महोत्सव सूत्रधार होते देवेंद्र भिडे सर. या महोत्सव अंतर्गत सरळ निर्मित 2 धमाल विनोदी बालनाट्य सादर करण्यात आली होती. नाटक म्हणजे रंगमंचावरील जिवंत अनुभव. हा अनुभव आम्हा सरळच्या विद्यार्थ्यांना घेता आला हे आमचे अहोभाग्यच. आपली संस्कृती आणि परंपरा जपणारे नाटक हे केवळ कथा नसून हे अभिनय, संवाद आणि भावनांचे जिवंत चित्रणच आहे. रंगभूमीवर शब्द नाही तर भावना बोलतात. मनोरंजनासोबतच शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासालाही नाटक मदत करते. समाजातील समस्यांवर भाष्य करते. आणि या सगळ्याची अनुभूती आम्हा सरळच्या विद्यार्थ्यांनी घेतली या बालनाट्याच्या माध्यमातून. सई परांजपे लिखित सळो की पळो आणि पत्तनगरी या 2 धमाल विनोदी बालनाट्यातून निखळ मनोरंजन आणि लहान मुलांच्या भावविश्वातील निरागसता मांडणारी ही 2 उत्कृष्ट बालनाट्य नामांकित रंगमंचावर म्हणजेच भरतनाट्य मंदिर, विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृह, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकांचे प्रयोग झाले. सरळ स्कूल निर्मित बजबजपुरीतील धमाल दाखवणारं ते धमाल बालनाट्य सळो की पळो. दिग्दर्शक देवेंद्र भिडे आणि शीतल सदामते. मग रंगीत तालीम ते रंगमंचापर्यंतचा हा रंजक सफर अत्यंत चांगला होता. तो कसा पाहायचंय तुम्हाला? तर मग चला पाहूयात ही सफर. ऐका नवरत्नांनो, नीट कान देऊन ऐका. आम्ही छंद म्हणून हा ढेकून पाळायचं ठरवलं आहे. हो हो, ढेकून. आम्ही हा ढेकून पाळणार. प्रसंगगणिक जीवनाचं चित्र उमलते.
गमतीतून येतो निर्णयाचा क्षण. योग्य अयोग्यचा मग सुरू होतो मनात रण. हास्याच्या आड दडलेले घडे गहिरे, चुकांमधून शिकणे पुढे जाणेच खरे. क्षणात बदलते दिशा, समज वाढते नवी. सडो की पळो सांगते, जबाबदारीच खरी, जबाबदारीच खरी. धावपळ, गमती आणि हास्यांचा खेळ, प्रसंगात दडले विचारांचे मेळ. पाहिलीत ना जोरदार तयारी आमच्या बाल कलाकारांची. चला आता घडवूया पत्तेनगरीची सफर. पत्तेनगरी म्हणजे पत्त्यांच्या दुनियेतील एक कल्पनारम्य नगरी. इथे राजा, राणी आणि वेगवेगळ्या पत्त्यांच्या व्यक्तिरेखा रंगतदार कथा साकारतात. रंगांच्या मागे दडले नियम आणि सूत्र, शिस्त सहकार्यांचे सुंदर चित्र. कल्पनांच्या पंखांवर उडते विचारांचे घर. पत्तेनगरी शिकवते एकत्र जगणं सुंदर, एकत्र जगणं सुंदर. चला तर मग पत्तेनगरीत फेरफटका मारून येऊया. खरंच पत्त्यांच्या नगरीचा रंगतदार थाट, कल्पनांना मिळाला आहे सुंदर घाट. या दोन्ही नाटकांमुळे आम्ही विचाराने आणि अनुभवाने समृद्ध झालो. प्रत्यक्ष सादरीकरण करताना रंगमंचावर कसं वावरावं, प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत कसं पोहोचावं याचा अनुभव आला. मोठमोठ्या कलाकारांनी ज्या रंगमंचावर आपली कला सादर केली त्या रंगमंचाची पायधूळ आमच्या कपाळी लागली. नाटक शिकता आलं, जगता आलं हे आमचं भाग्यच नाही का? आणि हे भाग्य लाभलं आम्हाला आमचे मार्गदर्शक देवेंद्र भिडे सरांमुळे. ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आमच्या शरद शाळेचे खूप ऋणी आहोत. चला तर मग हसत खेळत शिकूया, बालनाट्य जपूया. धन्यवाद.